बृहन्मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी. मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये. इयत्ता 5वी आपला सब्जेक्ट आहे मॅथ्स. इयत्ता 5वी साठी आज आपण गणित या विषयाचा अभ्यास करणार आहोत. ओके. आजचा आपला टॉपिक आहे नववा टॉपिक डेसिमल फ्रॅक्शन. नववा टॉपिक आहे आपला डेसिमल फ्रॅक्शन. 6 महिन्यानंतर पुन्हा आपण अभ्यासाला आता सुरुवात केलेली आहे. दिवाळीच्या सुट्टीनंतर आपण अभ्यासासाठी हजर झालो आहोत. आता तुमचं या नवीन सत्रामध्ये स्वागत करत आहे आणि तुमच्यासाठी मी 9वा टॉपिक डेसिमल फ्रॅक्शन आज शिकवणार आहे. 9वा टॉपिक दशांश अपूर्णांक डेसिमल फ्रॅक्शन. दशांश अपूर्णांक त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात डेसिमल फ्रॅक्शन्स. ओके. पहा, ही एक औषधाची बाटली आहे. आय ड्रॉप्स आहेत ते. आणि ह्या आय ड्रॉप्स वर खाली बघा बरं, मी गोल केलाय. कशाला गोल केलाय? त्या आय ड्रॉप्सच्या बॉटलच्या किमतीला. काय लिहिलंय तिथे बघा, ₹24.50. बरोबर ना? ₹24.50. त्याचा अर्थ काय? आधी एमआरपी म्हणजे काय? एमआरपी म्हणजे मॅक्झिमम रिटेल प्राइस. या वस्तूची जास्तीत जास्त रिटेल म्हणजे एकच खोका जर आपल्याला विकायचा असेल, एकच वस्तू विकायची असेल तर त्यातला किती पैसे लागतील हे तिथे एमआरपी म्हणजे मॅक्झिमम रिटेल प्राइस असं लिहिलेलं आहे. तर ह्या आयड्रॉपची एमआरपी किती आहे? ₹24.50. आता 24.50 म्हणजे किती बघा, एमआरपी इज ₹24.50 प्रिंटेड ऑन अ बॉक्स ऑफ अ मेडिसिन. या औषधाच्या खोक्यावर ₹24.50 ही प्राइस प्रिंट केलेली आहे. ₹24.50 means ₹24.50. खूपशा ठिकाणी अशा प्रकारे किंमत लिहिलेली असते. त्याचा अर्थ काय होतो? ते जे टिंब आहे मधलं, टिंबाच्या आधी जी संख्या आहे ते रुपीज आहे आणि टिंबाच्या नंतर जी संख्या आहे ते पैसे आहे. 24.50. प्राइस इज ₹24.50. आता बघा, डेसिमल फ्रॅक्शन, अ फ्रॅक्शन whose denominator is 10, 100 or 1000 or any other 10 times multiple of 10 is called a decimal fraction. For example, 5/10, 68/100, 285/100. These fractions are written in the numerator and denominator form. दशांश अपूर्णांक, ज्या अपूर्णांकांचे छेद 10, 100, 1000 असे म्हणजे 10 किंवा 10च्या 10 पटीत असतात त्यांना दशांश अपूर्णांक म्हणतात. जसे 5/10, 68/100, 285/100 इत्यादी. हे अपूर्णांक
अंश छेद रूपात लिहिले आहे. आता न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर फॉर्म और अंश छेद रूप म्हणजे काय ते पाहूया. बघा, एक अपूर्णांक मी तुम्हाला इथे लिहून दाखवला, 7/10. ओके, कोणता अपूर्णांक मी तुम्हाला लिहून दाखवला, 7/10. मराठीत आपण वाचन कसं करणार, 7/10, 7/10. आणि इंग्लिश मध्ये आपण कसं म्हणणार, 7/10. डिनॉमिनेटर न्यूमरेटर 7, डिनॉमिनेटर 10 असं आपण म्हणणार आहोत. ओके, आता बघा, ह्यातला हा जो 7 आहे हा आहे न्यूमरेटर. न्यूमरेटर म्हणजे, आणि 10 आहे तो आहे डिनॉमिनेटर. 7 जो आहे तो आहे न्यूमरेटर आणि 10 आहे तो आहे डिनॉमिनेटर. आता न्यूमरेटर म्हणजे काय, तर न्यूमरेटर म्हणजे अंश आणि डिनॉमिनेटर म्हणजे छेद. ओके, न्यूमरेटर 7/10 is equal to numerator upon denominator is equal to अंश upon छेद. म्हणजे 7/10 या अपूर्णांकामध्ये वरचे जे 7 आहे ते अंश आहेत आणि 10 आहेत ते छेद आहे. 7/10 in this fraction, 7 is numerator and 10 is denominator. The decimal point. Decimal point म्हणजे दशांश चिन्ह. डेसिमल पॉइंट म्हणजे काय, दशांश चिन्ह. आता दशांश हे स्थान अपूर्णांक लेखनासाठी निर्माण करतात. संख्या लेखन करताना संख्येतील पूर्णांक भाग संपल्याची खूण म्हणून पूर्णांकातील शेवटच्या अंकानंतर बघा टिंब असे एक टिंब लिहितात. या खुणेला दशांश चिन्ह म्हणतात. दशांश चिन्ह वापरून 8.5/10 हा अपूर्णांक 8.5 किंवा 8.5 असा लिहितात. याचे वाचन 8.5 किंवा सोयीसाठी 8.5 असे करतात. 20.3/10 चे लेखन 20.3 किंवा 20.3 असे करतात. आता हेच इंग्लिश मध्ये वाचूया आपण. The decimal place is created for writing a fraction. When writing numbers, a dot is written after the last digit of the whole part of a number to indicate the end of that part. This symbol is called a decimal point. The decimal point is used to write 8 and 5/10 as 8.5. This is read as 8.5. 20 and 3/10 is written as 20.3. 20.3. Write the following mixed fractions in decimal form and read them aloud. खालील अपूर्णांक दशांश पद्धतीत लिहा आणि वाचा.
3/9/10 3.9/10. बघा आता कसं लिहायचं आपण. बघा आता हे आपल्याला दशांश पद्धतीत अपूर्णांक दशांश पद्धतीत लिहायचं आहे. अपूर्णांक कोणता आहे 3.9/10 किंवा 3/9/10. ओके. आता हे लिहिण्यासाठी आपण दशांश पद्धत कशी वापरणार आहोत ते पाहूया. हे आहेत किती 3. 3 ही पूर्णांक संख्या आहे, पूर्ण संख्या आहे, बरोबर ना. ती 3 पहिले लिहिले आपण. ओके. 3 चे 3 लिहिले कारण ते पूर्ण संख्या आहे. आता हे जे 10 आहेत त्या 10च्या ऐवजी आपण लिहिलं दशांश चिन्ह. छेदात 10 आहे म्हणून आपण काय लिहिलं आहे दशांश चिन्ह लिहिलं आहे. आणि दशांश चिन्हानंतर लिहिले आपण 9. म्हणजे दशांश पद्धतीत 3.9/10 ही संख्या आपण दशांश पद्धतीत कशी लिहिली 3 दशांश चिन्ह 9 3.9. ओके. 3.9. 1.4/10 1/4/10 is equal to 1 पूर्णांक संख्या आहे ती एक संख्या आपण लिहिली. 10च्या ऐवजी आपण लिहिलं दशांश चिन्ह आणि दशांश चिन्हाच्या पुढे आपण लिहिले 4. ओके. 1.4 दशांश 1.4 दशांश 1.4 1.4. तिसरी संख्या 5/3/10 5.3/10 is equal to 5.3 5.3 5.3/10 बरोबर 5.3 दशांश 5.3. 8/10 आता इथे पूर्णांक संख्या दिलेली नाही. आतापर्यंत तिन्ही उदाहरणांमध्ये पूर्णांक संख्या होती. आता आपल्याला नुसते 8/10 8/10 8/10 ही संख्या दिलेली आहे. आता बघा बरं ही कशी लिहायची दशांश पद्धतीमध्ये. इथे कोणती पूर्णांक संख्या आहे का नाही. कोणती पूर्णांक संख्या नाही म्हणून त्याच्या बदल्यात आपण इथे लिहायचं 0. काय लिहायचं 0. 10 म्हणजे दशांश चिन्ह. ओके. आणि हे 8 दशांश चिन्हाच्या पुढे लिहायचे. मग 8/10 म्हणजे 0.8 दशांश किंवा नुसते 8 दशांश. 8/10 is equal to 0.8 0.8. 7/10 7/10 is equal to पुन्हा इथे पूर्णांक संख्या नाही म्हणून पूर्णांक संख्येच्या जागी आपण लिहिला 0. 10 म्हणजे दशांश चिन्ह आणि दशांश चिन्हाच्या पुढे आपण लिहिणार 7. 0.7 0.7. Hundreds. Hundreds शतांश स्थान. आतापर्यंत आपण दशांश स्थान पाहिलं, टेन्स पाहिले. आता आपण हंड्रेड्स म्हणजे शतांश स्थान पाहणार आहोत. 100 बोलल्यावरच आपल्याला समजतं 100 म्हणजे एकावर 2 टिंब. बरोबर. एकावर 2 टिंब. आता एकावर 2 टिंब नाही, सॉरी, एकावर 2 शून्य. 100 म्हणजे एकावर 2 शून्य. एकानंतर 2 जागा. हो की नाही. जेव्हा 10 असतं तेव्हा एकावर एकच शून्य असतं म्हणजे दशांश चिन्हानंतर आपल्याला एकच जागा मिळते. जेव्हा आपण 100चा विचार करतो तेव्हा एकावर 2 शून्य असतात म्हणून दशांश चिन्हानंतर आपल्याला 2 जागा मिळतील. ओके. बघा 8/10 हे आपण कसं लिहिलं होतं 0.8. बरोबर.
का असं लिहिलं होतं? कारण एकावर एक शून्य आहे, त्यामुळे दशांश चिन्हानंतर एकच जागा आपण घेतली आणि तिथे 8 लिहिले. आता आपल्याला जर 14/100 लिहायचं असेल, 14/100चं दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं असेल तर 14/100 बरोबर, जसं आपण बघितलं की इथे पूर्णांक संख्या नाही म्हणून पूर्णांक संख्येच्या ठिकाणी आपण शून्य लिहिलं, 100च्या ऐवजी आपण दशांश चिन्ह लिहिलं आणि दशांश चिन्हानंतर आपण लिहिले 14. ओके, पुढची संख्या बघा, 50.71/100. 50.71/100 इज इक्वल टू, आता ह्याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करूया. 50.50 100च्या ऐवजी आपण लिहिलं पॉइंट, दशांश चिन्ह, त्याच्या पुढे लिहिले 71. ओके, 7 and 5/100. आता पूर्णांक संख्या किती आहे बघा, इज इक्वल टू दशांश अपूर्णांकात रूपांतर करूया. पूर्णांक संख्या किती आहे? 7. ओके, 7 नंतर 100च्या ऐवजी आपण लिहिलं दशांश चिन्ह. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, 100 म्हणजे एकावर 2 शून्य. एकावर 2 शून्य म्हणजे दशांश चिन्हानंतर 2 जागा पाहिजे. ओके, 2 अंक लिहिण्याची आपल्याला परवानगी आहे. दशांश चिन्हानंतर आपण 2 अंक लिहू शकतो. का? कारण एकावर 2 शून्य आहे. ओके नाही म्हणून. परंतु जर तुम्ही अंशामध्ये बघितलं तर तिथे एकच अंक आहे, फक्त 5 आहेत आणि 5 हे काय आहेत? एकक आहेत, दशक नाही. 5 हे एकक आहे. मग ते एककाच्या जागेवर लिहिणार आणि दशकाच्या जागेवर आपण शून्य लिहिणार. ओके, मग आपण हे कसं लिहिणार? 7 दशांश चिन्ह 5 शतांश. 7 दशांश चिन्ह 5 शतांश, याला मराठीमध्ये म्हणतात 5 शतांश. इंग्लिश मध्ये आपण वाचणार 7.05. 7.05. 9.1/100. 9.1/100 इज इक्वल टू, दशांश चिन्हामध्ये रूपांतर करूया त्याचं. 9 ही पूर्णांक संख्या आहे, 9 लिहिले पहिले. 100च्या ऐवजी आपण दशांश चिन्ह लिहिलं. आता पुन्हा तेच जसं वरच्या उदाहरणात आपण केलं, 1 वर 2 शून्य आहेत, परंतु अंशामध्ये आपल्याकडे एकच संख्या आहे. पण आपल्याला दशांश चिन्हानंतर 2 स्थानं दाखवायची आहेत, कारण एकावर 2 शून्य आहेत, त्यामुळे दशांश चिन्हानंतर 2 स्थानं आली पाहिजे. हो की नाही? मग 2 स्थानं आहेत आणि संख्या एकच आहे, 1, आणि 1 आहे एकक. इथे आपल्याला दशक दिलेला नाही म्हणून दशकाच्या जागी 0 लिहून आपण एककाच्या जागी 1 लिहिणार आहोत. ओके, आता बघा, पहिले आपल्याला व्यवहारी अपूर्णांक देण्यात येतील. त्या व्यवहारी अपूर्णांकातलं दशक कोणता, एकक कोणता, दशांश कोणता आणि शतांश कोणता हे आपण शोधायचं. नंतर त्याचं दशांश अपूर्णांक रूपात लेखन करायचं
आणि नंतर त्या संख्येचं वाचन करायचं आहे. व्यवहारी अपूर्णांक म्हणजे कोणता? अंश आणि छेद रूपात दिलेला असतो तो व्यवहारी अपूर्णांक. हा जसं 7/10 हा झाला व्यवहारी अपूर्णांक. त्यातले दशक किती, एकक किती, दशांश किती, शतांश किती आणि हे शोधून काढून नंतर दशांश अपूर्णांकात त्याचं लेखन करूया आणि वाचन करूया. आता हे सगळं इंग्लिश मध्ये बघा. व्यवहारी अपूर्णांकाला इंग्लिश मध्ये म्हणतात फ्रॅक्शन्स. दशक म्हणजे टेन्स, एकक म्हणजे युनिट्स, दशांश म्हणजे टेन्स, शतांश म्हणजे हंड्रेड्स, दशांश अपूर्णांक रूपात लेखन म्हणजेच डेसिमल फ्रॅक्शन्स इन फिगर्स आणि वाचन म्हणजे डेसिमल फ्रॅक्शन्स इन वर्ड्स. डेसिमल फ्रॅक्शन्स इन वर्ड्स. ओके. आता बघा एक एक उदाहरण आपण पूर्ण सोडवूया. 7.5/10 7 and 5/10. ओके. आता यातले दशक किती आहेत बघा. पूर्णांक संख्या बघा किती आहे? 7. पूर्णांक संख्या कोणती आहे? 7. या 7 मध्ये एकच संख्या आहे. मग ती दशक आहेत का तिथे दिलेले? नाही. तिथे फक्त 7 हे एकक दिलेले आहे. म्हणून दशकामध्ये आपण डॅश मारायचा, एकक मध्ये 7 लिहायचं. ओके. हो. आता दशांश. दशांशात किती लिहिले आहेत? एकावर एक शून्य आहे म्हणजे दशांश चिन्हानंतर फक्त एकच जागा आपल्याला भरायची आहे. एक शून्य म्हणजे दशांश चिन्हानंतर एक जागा आहे. ओके. त्या जागेमध्ये किती आहेत? 5. शतांश दिलेले आहेत का? नाही. शतांश दिलेले नाही. आता ह्या 7.5/10 7 and 5/10 चं आपण डेसिमल फ्रॅक्शन्स म्हणजे दशांश अपूर्णांकात लेखन करूया. कसं करणार? 7.5 राईट. 7.5 आणि त्याचं वाचन कसं करणार आहोत आपण? 7.5 7 दशांश 7.5 दशांश 7.5 दशांश किंवा 7.5. 7 and 5/100 7.5 शतांश 7.5 शतांश. पुन्हा दशक 7 हे एकक आहेत, दशक नाही, त्यामुळे इथे डॅश 7 एककात लिहिले. ओके. आता दशांश आणि शतांश याच्यामध्ये बघा 5 हे झाले शतांश, कारण हे 100 पैकी 5 आहे, बरोबर ना. म्हणून ते शतांशामध्ये गेले, दशांश मध्ये काही नाहीये, शतांश मध्ये 5. आता त्याचं दशांश अपूर्णांकात लेखन करूया. 7 पॉइंट. एकावर 2 शून्य म्हणजे दशांश चिन्हानंतर 2 जागा येतील, त्यातली एक जागा रिकामी आहे आणि फक्त शतांशामध्ये 5 आहेत, दशांश दिलेले नाहीये, त्यामुळे दशांशच्या ठिकाणी 0 लिहिणार आणि शतांशच्या ठिकाणी 5 लिहिणार आणि त्याचं वाचन कसं करणार? 7.05 82/100 82 शतांश. पूर्णांक संख्या नाही, त्यामुळे दशकात काय बघा येणार? डॅश. एककात डॅश. ओके. आता दशांश आणि शतांश छेदात किती आहेत? 100. अंशात किती आहेत? 82. 82 मधले 8 आहेत ते 82 मधले जे 8 आहेत ते काय आहेत? दशांश आणि 2 आहेत ते शतांश. आता हे अपूर्णांकात कसं लिहिणार बघा? दशांश अपूर्णांकात पूर्णांक संख्या आहे का? नाही, त्यामुळे तिथे पूर्णांक संख्येच्या ठिकाणी 0 लिहिणार, 0 नंतर दशांश चिन्ह लिहिणार आणि नंतर लिहिणार 8 आणि 2. वाचन कसं करणार? 0.82 0.82 0.82 25
and 6 upon 100. 25 and 6 upon 100. 25 मधले बघा 25 घ्या. 25 मध्ये 2 दशक 5 एकक. दशकामध्ये 2 लिहा, एककामध्ये 5 लिहा. आता दशांश मध्ये काही आहे का? वरती फक्त एकच संख्या आहे. अंशामध्ये फक्त 6 आहे. ते 6 काय आहे? शतांश. त्यामुळे दशांशामध्ये डॅश येईल आणि शतांशामध्ये आपण 6 लिहू. आता हे दशांश पूर्णांकात कसं लिहिणार? 25.06. 25.06. Place value of the digits in decimal fraction. ओके, आता बघा 73.82 ही संख्या आपल्याला दिलेली आहे. आता त्याचं आपल्याला डिजिट्स वेगळे करायचे आहेत, त्यांची प्लेस कोणती आहे ती बघायची आहे आणि प्लेस व्हॅल्यू पण बघायची. डिजिट्स म्हणजे दिलेले अंक, प्लेस म्हणजे स्थान आणि प्लेस व्हॅल्यू म्हणजे स्थानिक किंमत. ओके ओके, बघा डिजिट्स कोणकोणते आहेत? 7, 3, 8, 2. ओके, आता 7 आहे टेन्स. 7 टेन्स, त्याची प्लेस व्हॅल्यू झाली 70. 3 युनिट्स, प्लेस व्हॅल्यू झाली 3. 8 टेन्स, त्याची प्लेस व्हॅल्यू झाली 0.8 आणि 2 हंड्रेड्स, 2 ची प्लेस व्हॅल्यू झाली 0.02. 0.02. Place value of the digits in decimal fraction. Read the decimal fraction and write down the place value of each digit. 6.13. बघा याचं वाचन आपल्याला त्यांनी लिहायला सांगितलंय डेसिमल फ्रॅक्शन आणि त्यांची प्लेस व्हॅल्यू ऑफ 8 डिजिट 6.13. त्याचं पहिलं आपण वाचन केलं. वाचन काय आहे त्याचं? 6.13. 6.13. ओके, आता प्लेस लिहूया. पहिली प्लेस कोणती आहे? 10 युनिट्स, टेन्स अँड हंड्रेड्स. आता त्याच्या खाली आपण डिजिट्स लिहूया आणि त्याच्या खाली प्लेस व्हॅल्यू लिहूया. आता 6.13 याच्यामध्ये टेन्स नाही आहेत, युनिट्स मध्ये 6, टेन्स मध्ये 1 आणि हंड्रेड्स मध्ये 3. प्लेस व्हॅल्यू बघा, टेन्सच्या इथे काही नाही येणार. 6 युनिट्स म्हणजे 6, टेन्स 1 टेन्स म्हणजे 0.1 and 3 हंड्रेड्स म्हणजे 0.03. 0.03. Place value of the digits in decimal fractions. Read the decimal fractions and write down the place value of each digit. 48.84. 48.84. 48.84 शतांश. 48.84. Place, digits and place value. प्लेस मध्ये टेन्स बघा 48 पूर्णांक आहेत. मग 48 मधले 4 टेन्स, 8 युनिट्स आणि टेन्स मध्ये 8 अँड हंड्रेड्स मध्ये 4. टेन्स 4 ची प्लेस व्हॅल्यू 40. युनिट्स 8 ची प्लेस व्हॅल्यू 8. टेन्स 8 ची प्लेस व्हॅल्यू 0.8 आणि 400 ची प्लेस व्हॅल्यू 0.04. ओके, now study the following table. 100 पैसे is equal to 1 रुपी. आता आपल्याला खाली दिलेलं जे टेबल आहे त्याचा अभ्यास करायचा आहे. बघा, 100 पैसे म्हणजे 1 रुपी, 1 रुपया म्हणजे 100 पैसे, 100 पैसे म्हणजे 1 रुपया. बरोबर. आता बघा पुढे काय दिलंय?
1 पैसा, 1 पैसा. 1 पैसा म्हणजे 100तला 1 पैसा, बरोबर. 1/100 रुपी. 1 रुपयाचे जे 100 पैसे आहेत त्यातला 1 पैसा म्हणजे 1/100. 1/100 रुपी. आणि 1/100 रुपी हे आपण डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे दशांश पूर्णांकात कसं लिहिणार? 0.01. 0.01 रुपी. ओके. 50 पैसे is equal to 50/100 रुपी. 50/100 रुपी. आणि डेसिमल फ्रॅक्शन मध्ये 0.50 रुपी. 75 पैसे is equal to 75/100 रुपी, and that is equal to 0.75 रुपी. 100 centimeter is equal to 1 meter. 1 meter is equal to 100 centimeter. 1 meter is equal to 100 centimeter. 100 centimeter is equal to 1 meter. आता 1 centimeter. 1 centimeter is equal to 1/100 meter. That is equal to 0.01 meter. 25 centimeter. That is equal to 25/100 meter. That is equal to 0.25 meter. And 60 centimeter is equal to 60/100 meter. That is equal to 0.60 meter. That is equal to 0.6 meter. Write how many rupees and how many paise. Rupees 58.43. ह्याच्यामधले रुपये किती आणि पैसे किती ते लिहायचे. रुपीज 9.3. त्यातले रुपये किती आणि पैसे किती बघा. 50 पहिलेचे 50 आहेत ते रुपये आहेत आणि 43 आहेत ते पैसे आहेत. 58 रुपीज 43 पैसे. पुढे 9 रुपये 30 पैसे. 9 रुपीज 30 पैसे. How many rupees in decimal form? 15 रुपये 70 पैसे आणि 22 रुपये 4 पैसे. 15 रुपये 70 पैसे कसे लिहिणार आपण डेसिमल फॉर्म म्हणजे दशांश पूर्णांकात 15.70 आणि 22.04. 4च पैसे आहेत ना म्हणून 0 घालावा लागला मध्ये आपल्याला. Write how many meters and how many centimeters. 58.75 meter. That is equal to 58 meters and 75 centimeters. 7.02 meter, 7 meters 2 centimeters. Write how many meters in decimal form. 50 meter 40 centimeter and 50 meter 4 centimeter. Write how many centimeters and how many milliliters. Write how many centimeters in decimal form. Okay. आता एकेकाची उत्तर बघूया. 50 meter 40 centimeter is equal to 50.40 and 50 meter 4 centimeter is equal to 50.04. Okay. आता वेगळं लिहायचं. किती सेंटीमीटर आणि किती मिलीमीटर ते लिहायचं बघा. 6 सेंटीमीटर 9 मिलीमीटर. 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर. त्यामुळे 6 सेंटीमीटर बरोबर 9 मिलीमीटर. 20 सेंटीमीटर and 4 millimeter. 7 centimeter 1 millimeter 7.1 centimeter. 16 millimeter is equal to 1.6 centimeter. Bye bye children. Take care. Be safe. Have a nice day.